हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज आपण एक्सप्लोर करायला आलेलो आहोत AC. तर AC घेण्यासाठी आणि AC कशी घ्यायची, कोणत्या ब्रँडची घ्यायची, कशी चॉईस करायची, किती टनची चॉईस करायची, किंवा त्या घेण्यासाठी काय आपण प्रिकॉशन घेतले पाहिजेत आणि कोणत्या मेन म्हणजे कंपनीची घ्यायची, तर ह्याच्याबद्दलचे सगळे डाऊट्स आज आपण क्लिअर करणार आहोत. सर ACचा डिपार्टमेंट सांभाळतात, तर सरांना एकदम डिटेल माहिती आहे AC बद्दल. तर सर प्लीज आम्हाला एक एक करून सांगा ना, तुम्ही AC परचेस करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. AC असे टनेज वाईज असतात. अच्छा, तर आता सर म्हणजे 1 टन झाली, 1.5 टन झाली, तर कस्टमर इथे आल्यानंतर तुम्हाला विचारतच असेल 1 टनची घ्यायची का 1.5 टन, मग तुम्ही काय सजेस्ट कराल? आम्ही पहिला क्वेश्चन आपला असं असतं की तुमचा स्पेस किती, एरिया किती आहे, 10x12 आहे, 10x15 आहे, मास्टर बेडरूम आहे, स्मॉल बाथरूम आहे, हॉल आहे, तर हॉलचा एरिया किती आहे, तर त्या हिशोबाने टनेज कस्टमरला गाईड केलं जातं. बरोबर. जर आपलं 10x10 एरिया 10x20 पर्यंत असेल तर 1 टन सांगतो आम्ही. या 10x15 10x16 पर्यंत एरिया असेल तर आपण 1.5 टन सांगतो. 200 स्क्वेअर फूटचा असेल तर आपण 2 टनचा अशी रिक्वायरमेंट. अच्छा, जर मोठा हॉल असेल तर सर आता AC कसे म्हणजे जे मिडल क्लास असतात ते पण वापरतात, किंवा एकदम जास्त कोणाला कॉस्ट वाईज थोडी कमी हवी असेल तरी घेतात. तर मग तुमच्याकडे कॉस्टिंग वाईज AC कुठून म्हणजे साधारण रेंज सुरू होते, स्टार्टिंग रेंज? AC आपलं कसं टनेज वाईज रूम असतो तुमचा, त्या हिशोबाने आपलं टनेज घ्यावं लागतं. तर आपलं 1 टनचा AC 28,000 पासून स्टार्ट होतो, कमीत कमी किमतीत. अच्छा, तुमचं 10x10चा एरिया कव्हर करू शकतो. पण त्यामध्ये कसं तुमचं ब्रँड, तर तुम्हाला एल्युमिनेटर, TCL किंवा अजून 2-4 ब्रँड 28,000 पासून स्टार्ट होतात. जसं माझ्याकडे LG कंपनीचं आहे, ब्लू स्टार कंपनीचं आहे, इव्हन पॅनासोनिक कंपनीचं आहे. यांची रेंज पण ऑलमोस्ट 33-34,000च्या रेंज मध्ये 3 स्टार येतात. अच्छा, तर आता ह्या इथे ज्या AC लावलेल्या आहेत ना सर, ह्याच्याबद्दल थोडं सांगा. तर याच्यामध्ये कसं आता AC मध्ये जे आलं ते फर्स्ट कोणतं आपला एक AC येतो इन्व्हर्टर. अच्छा, 3 स्टार. त्यानंतर इन्व्हर्टर 5 स्टार AC येतो. 5 स्टार मध्ये कुठली AC येतं, स्मार्ट AC येतात. जे कसं कस्टमरला मोबाईल वरती ऑपरेटिंग सिस्टम असेल किंवा घरामध्ये लहान मुलं असतात तर आपला घरी AC लावला का नाही लावला, किती पोरं लावतात तर नाही कळत नाही, मग त्यामध्ये तुम्ही मोबाईलवर किती इलेक्ट्रिसिटी वापरतो आपण करू शकता की आपला AC ऑन झालाय काय नाही झाला. मोबाईलवरती कळेल की घरामध्ये AC चालू केला होता का नाही केला. म्हणजे आपण बाहेर असताना पण मोबाईलवर आपल्या सगळं त्याची माहिती आहे, किती वेळ AC वापरला. अच्छा, म्हणजे स्मार्ट AC झाला तो. तर मला स्मार्ट AC बद्दल थोडं सांगा ना. स्मार्ट AC बनवते, त्यामध्ये गुगल असिस्टंट, अलेक्सा याच्या थ्रू तर ऑपरेटिंग करू शकता. अच्छा, त्यामध्ये एक युनिक फंक्शन आहे की तुम्ही स्लीप प्रोफाईल कस्टमाइज करू शकता. म्हणजे आपला 8 तासाचा स्लीप प्रोफाईल आहे तर तुम्ही कस्टमाइज करू शकता. जसं आम्ही टेम्परेचर ठेवलं 22, त्यानंतर 1 तासाने तो 24 झाला पाहिजे, त्याच्या 1 तासानंतर तो 26 झाला, सगळं सेट करता येतं. वाढत जाईल ना तसं आपली फ्रिक्वेन्सी चेंज होत राहते, इलेक्ट्रिसिटी कमी येते. त्यानंतर 3 तासानंतर AC बंद झाला पाहिजे, त्यानंतर 4थ्या तासी AC ऑन झाला पाहिजे. मग तसं सगळे फंक्शन आपल्याला मोबाईल मधून सेट करता येतात. किंवा तुमचं तुम्ही आता सांगितलं तुम्हाला 7 दिवसामध्ये AC किती कंझ्युम करेल, 1 दिवसामध्ये AC वीकली किती कंझ्युम करतो, महिन्याला किती कंझ्युम करतो, ते आपल्या मोबाईल वरती इंडिकेट करेल. मग आता जर समजा एखादा व्यक्ती आला तुमच्याकडे AC घेण्यासाठी आणि जर तुम्हाला समजा विचारलं की तुम्ही कोणता रिकमेंड कराल मला, तर तुम्ही कोणता? ऑफिसेस असतात, घरामध्ये लहान मुलं आहेत, आम्ही मोस्टली आता स्मार्ट AC जास्त करून रिकमेंड करतो. अच्छा, ACचं बिल किती येते ते आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर. त्यासाठी पॅनासोनिकचं स्मार्ट AC रिकमेंड करतो. त्याच्यामध्ये फीचर्स मी 7-in-1 कन्व्हर्टेबल फंक्शन वापरलंय, इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी वापरली आहे, जेणेकरून आपलं त्यामध्ये क्लीन करून क्रिस्टल क्लीन म्हणून एक फंक्शन आहे ते तुम्ही त्यामध्ये ऍड केलं ऑटो मोड मध्ये. आतमधली कॉईल म्हणजे गाईज हा जो AC आहे ना त्याची कॉईल आहे ना ती आपोआप क्लीन होणार. म्हणजे त्याच्यामध्ये मोडच दिलेला असतो जो आपला ACचा रिमोट असतो ना, त्याच्यामध्ये क्रिस्टल क्लीन एक मोड दिलेला असतो. अच्छा, AC ऑन होतो, एक क्रिएट करता आणि त्यामुळे तो क्लीन करून 1.5 टनचा AC आहे त्याला तुम्ही 1 टन मध्ये कन्वर्ट करू शकता. अच्छा, कन्वर्ट पण होतो. 45%, 50%, 70%, 80% तुम्ही टनेज व्हेरिएबल करू शकता. त्यामुळे पण आपलं सेव्हिंग होतं. आणि सर याच्यामध्ये सर्व्हिसिंग किती मिळतात आपल्याला वर्षाला? कंपनी वेगवेगळं असतं. तुम्हाला 1 वर्षामध्ये कोणती कंपनी 2 देते, कोणती कंपनी 1 देते. आता पॅनासोनिक कंपनी 3 सर्व्हिस देतात. सेकंड 5 वर्ष PCB वॉरंटी पण देते, 10 वर्ष कॉम्प्रेसर वॉरंटी पण देते. अच्छा, त्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा वॉरंटी पण तुम्ही करू शकता सर्व्हिस. आणि सर महत्वाचं म्हणजे आता मॅडम मगाशी म्हटल्या
सर्व्हिसिंगसाठी आम्हाला कॉल करावा लागतो तुम्हाला? हो, तुम्ही डायरेक्टली घरी येत नाही? डायरेक्टली नाही. म्हणजे गाईज कोणालाही व्हेरीफाय करावं लागतं. बरोबर. म्हणजे कोणी एसी, आता ज्यांच्याकडे जरी एसी असेल ना घरी, नवीन घेतलेली असेल, 1 वर्षाच्या आत जर तुम्हाला 3 सर्व्हिसिंग असेल तर तुम्ही स्वतः कॉल करून त्यांना बोलवा ना, तसे ते घरी येत नाही. मग नंतर इथे येऊन भांडून फायदा होत नाही की तुम्ही आले नाही असं. बरोबर ना सर? तर ही झाली स्मार्ट एसी. तर सर हिची प्राइस काय साधारण? स्मार्ट एसी 35,000 पासून स्टार्ट होते 1 टनाची. टनेज तुम्ही वेरेबल करणार तसं प्राइसिंग चेंज होत जाणार. मग सर आता ह्याचे समजा कोणाला ह्याच्यावर घ्यायचे असेल लोनवर किंवा इन्स्टॉलमेंटवर तर तेही आहे? कन्झ्युमर फायनान्ससाठी बजाज फायनान्स आहे, कोटक फायनान्स आहे, आयडीएफसी, एचडीएफसी तर तेही करू शकतो. नो कॉस्ट ईएमआय पण होतं. जर तुम्हाला 100% ईएमआय करायचं तर 100% बरोबर करू शकता. बरोबर. डाऊन पेमेंट काय करायचं डाऊन पेमेंट करू शकता. अजून एक बेनिफिट आहे की तुम्ही कोणत्या बँकेचं क्रेडिट कार्ड करता, आयसीआयसीआय, एचडीएफसी या बँकेत, तर त्यात कॅशबॅकचे ऑफर्स पण असतात करतात. तर आता इथे बघू शकता तुम्ही पॅनासॉनिकची आहे, तशी वोल्टासची पण आहे, ब्ल्यू स्टारची पण आहे. तर याही चांगल्याच कंपन्या आहेत एसीच्या. हे बघू शकता. तर तुमचे काय जे फंक्शन्स तुम्हाला एसीमध्ये हवे असेल, तुमचे काय इच्छा असेल परचेस करण्यासाठी, तर त्या तुम्ही इथे सांगा आणि ते तुम्हाला रिकमेंड करतील की सर मॅडम तुम्ही ही एसी घ्या. तर त्याच्यावर सगळं डिपेंड राहील. तर तुमची काय रिक्वायरमेंट आहे, तुमचं घर किती मोठं आहे किंवा हॉलमध्ये लावायची आहे, बेडरूममध्ये लावायची, तर त्याच्यानुसार ते टर्न अनुसार तुम्हाला सांगतील. आणि सर साधारण वॉरंटी किती म्हटली तुम्ही? वॉरंटी कसं 1 वर्ष पूर्ण वॉरंटी असते. इन्व्हर्टर एसी आल्यामुळे सगळे इन्व्हर्टरला 2 पीसीबी असतात. इनडोअरला पण पीसीबी असतो आणि आउटडोअरला पण. 5 वर्ष बेसिक कुठलाही इन्व्हर्टर एसीला 5 वर्ष पीसीबी वॉरंटी असणार, 10 वर्ष कॉम्प्रेसर वॉरंटी असणार, वर्षाला 2 ते 3 सर्व्हिस फ्री असतात. बरोबर सर. आणि त्याच्यामध्ये पण ड्राय आणि वेट हे प्रकार असतात ना? एक वेट सर्व्हिस असते आणि 2 ड्राय असतात. काय फरक असतो त्यांच्यामध्ये? एक ड्राय सर्व्हिस मध्ये काय होईल, फक्त व्हील काढून वरती साफ करून देतील थ्रू, आणि जेटनी तुम्हाला जेट पंपनी सर्व्हिस ती असते वेट वाली. तर अशा तुम्हाला 3 सर्व्हिसिंग मिळतात. तर हे बघा तुम्ही एसीचे प्रकार बघून घ्या. हे बघा इथे भरपूर असे एसीचे ब्रँड आहेत आणि एसीचे प्रकार आहेत. बघून घ्या तुम्ही आणखी कोणते. व्हर्लपूल कंपनीचे आहेत आपल्याकडे, डॅकिन कंपनीचे आहे, सॅमसंग कंपनीचे येतील, त्यामध्ये हायर कंपनीचे येतील, कॅल्क्युलेटर आहे, टीसीएल आहे, त्यामध्ये हेवी ड्युटी. तर ह्याच्यामध्ये पण सर प्राइस स्टार्टिंग प्राइस टू हायर प्राइस काय आहे? 28,000 पासून स्टार्ट आहे आपल्याकडे. आणि सगळ्यात हायएस्ट प्राइस काय? आपल्याकडे ऑलमोस्ट 1 टनाचे हाय एंड प्राइस, 1.5 टनाचे हाय एंड प्राइस, 2 टनाचे हाय एंड प्राइस, वेगवेगळे व्हेरिएबल होते. तर 1 टनचा एसी तुम्हाला 28,000 ला येतं, तर 45,000 ला पण 1 टनचा एसी येतो. पण त्यात फीचर्स वेगळे असतात. फीचर्सवर डिपेंड आहे. तर आता ते सगळं तुम्ही जेव्हा एसी घ्यायला जाल ना, तेव्हा तुम्हाला सगळी डिटेल एक्सप्लेन करणार काय आहे ते, आणि तुमच्या काय नीड्स आहेत एसी बद्दल, तर ते त्या तुम्हाला कळतीलच. तर तुम्ही येऊ शकता या शॉपमध्ये आणि व्हिजिट करा इथे नक्की. तर सर प्लीज या शॉपचा डिटेल ॲड्रेस सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. आमचं एसबी इलेक्ट्रॉनिक्स गोपी सिनेमा मॉल बाजूला शॉप आहे, डोंबिवली वेस्टला. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9930501214. तर आपला शॉप कधी चालू असतो, बंद असतो? आमचं 24 तास चालूच असतो. 365 डेज चालूच असतो, बंद कुठल्याच दिवशी नसतो. तर या तुम्ही एसी परचेस करायची असेल तर, आणि खूप व्यवस्थित समजावून सांगतात या शॉपमध्ये, आणि तुमचे जे काही गरजा असतील त्या व्यवस्थित, म्हणजे ग्रिल नसेल तर कॉम्प्रेसर कुठे लावायचा, कसा लावायचा, किंवा ते व्यवस्थित कसा ठेवायचा, प्रत्येक डिटेल तुम्हाला इथे कळेल. कॉम्प्रेसर वगैरे कसे लावायचे, ग्रिल वगैरे सगळी डिटेल तुम्हाला कळेल. तर या आणि एसीचे भरपूर अशी व्हरायटी आहे, ती एक्सप्लोर करा आणि ते नक्की घ्यायला या.